हॅलो फ्रेंड्स, तर हॉटेल सारखं जेवण या पार्ट 2 मध्ये आज आपण जीरा राईस कसा बनवायचा ते पाहूयात. तर ग्रेव्हीची भाजी, रोटी आणि जीरा राईस एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नव्हतं. यासाठी हे व्हिडिओ मी 2 भागामध्ये डिवाइड केलेले आहेत. तर या इथे मी लॉंग रेंजचा तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे. तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचा तांदूळ वापरू शकता. शक्यतो हा तांदूळ जुना असावा. तांदूळ जुना असेल तर आपला भात छान मोकळा, सुटसुटीत आणि शिवाय मऊसरही होतो. तर या तांदळामध्ये स्टार्च आणि कचरा असू शकतो. यासाठी आपल्याला तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि कमीत कमी 15 मिनिटं तरी आपल्याला हे तांदूळ असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर तांदूळ भिजल्यानंतर तो छान मोकळा, सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र होतो. शिवाय तो थोडा मोठाही होतो. तर या इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये 2 ते 3 तमालपत्री, 1 चक्री फूल आपल्याला टाकून द्यायचं आहे. या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो भातामध्ये छान उतरतो. यासाठी मी हे मसाले वापरलेले आहेत. आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली किंवा आपलं तांदूळ छान गरम झालं की यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकायचे आहेत. तर तांदूळ भिजवताना आपण जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी काढून टाकायचं आहे आणि मोकळा, सुटसुटीत जो तांदूळ आहे तो फक्त आपल्याला या पाण्यामध्ये ऍड करून शिजवायचा आहे. तर हा भात खूप जास्त मऊ किंवा गाळ शिजवायचा नाही. 90 ते 80% आपल्याला हा भात छान मोकळा, सुटसुटीत असा शिजवून घ्यायचा आहे. तर आपला भात खूप जास्त ओव्हरकुक होऊ नये यासाठी असणारं जे गरम पाणी आहे ते आपल्याला चाळणीच्या साहाय्याने ड्रेन करून घ्यायचं आहे. कारण आपला भात खूप जास्त मऊ किंवा ओव्हरकुक व्हायला नको ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळी या तांदळाला किंवा या राईसला अशा पद्धतीने तडका द्यायचा आहे. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं तर तुम्ही तेलाऐवजी तूपही यामध्ये वापरू शकता. जरा जास्त प्रमाणामध्ये या इथे जिरे वापरायचे आहेत. शिजवून घेतलेला राईस, शिवाय कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे आणि मस्त हॉटेल सारख्या चवीचा हा जो जीरा राईस आहे तो या इथे तयार होतो. तर मागच्या पार्टमध्ये आपण ग्रेव्हीची भाजी कशी करायची ते पाहिली. शिवाय रोटी आणि मस्त असा आपला हा जो जीरा राईस आहे तो या इथे तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा.